नागपुर में पुलिसिंग को लेकर मजबूत करने की तैयारी है। जमीन माफिया, साइबर क्राइम और गुंडागर्दी पर सख्त निगरानी होगी। महिलाओं की सुरक्षा के लिए 12 निर्भया पथक, सीसीटीवी मॉनिटरिंग और एंटी गुंडा टीम बनाई जा रही है। ट्रैफिक व्यवस्था भी जल्द हाईटेक होगी, ऐसा नागपुर के सीपी ने कहा है। और आगे उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। साधारण या शहराचा अभ्यास केल्यानंतर काही प्रायोरिटीज सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समोर आलेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला त्याबद्दल माहिती देणं हे आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे. सो सुरुवातीला मी ओपनिंग रिमार्क्स देईल आणि त्यानंतर कन्सर्न वरिष्ठ अधिकारी आपल्याला त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने ब्रीफ करतील. मुळात येणारा फेस्टिव्ह सीझन अतिशय महत्वाचा आहे. उद्या ईदचा मोठा बंदोबस्त आहे, त्यानंतर रक्षाबंधन आहे, दहीहंडी आणि गोपाळकाल्याचा कार्यक्रम आहे, त्यानंतर लगेचच महाराष्ट्राची निघते, त्यानंतर गणपती उत्सव, दुर्गा उत्सव असे सिक्वेन्स मध्ये श्रावण आता सुरू आहे, त्यामुळे सोमवारी सुद्धा बंदोबस्त लावावा लागतो. पण हे लॉ अँड ऑर्डरचे बंदोबस्ताचे विषय जे आहेत ते नेहमीच्या पोलिसिंगच्या कामकाजावरती खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करणार नाहीत. या अनुषंगानं नियोजन करणं हे महत्वाचं असतं. साधारण 20% त्याच्यावरती फोकस असला पाहिजे, पण 80% इतर कामं जी पोलिसिंगची आहेत ती अफेक्ट होता कामा नये. आणि त्या अनुषंगानं काही प्रायोरिटीज मध्ये या शहरात शरीराविरुद्धचे गुन्हे हे त्यांच्यावर नियंत्रण आणणं, त्यातल्या गुन्हेगारीवरती प्रतिबंध घालणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने काही उपाययोजना केलेल्या आहेत, त्याची माहिती देऊ. शहराचा वाढता विकास आहे, नवीन नागपूर वसत आहे आणि त्या अनुषंगाने जमिनीच्या वाढणाऱ्या किमती, त्यात असणारा फसवणुकीचा प्रकार आणि लँड माफिया हे काय खूप मोठ्या प्रमाणावर नाहीये, परंतु हे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना. अवैध धंदे आणि ड्रग्सचा प्रादुर्भाव हा ही महत्वाचा विषय आहे. अवैध धंद्यांच्या बाबतीत नागपूर पोलिसांची 0 टॉलरन्सची पोलीस पॉलिसी राहील. ड्रग्सचा प्रादुर्भाव अधिक महत्वाचा विषय एवढ्यासाठी आहे की यातनं बाल गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे. त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना. ट्रॅफिक हे शहर अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, इथला विकास व्हायच्या अगोदरच इथलं संसाधनं आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे डेव्हलप झालेलं आहे. परंतु असणारे फुटपाथ, त्यावरची असणारी मोठी अतिक्रमण, म्हणजे एखादा गरीब माणूस छोटा हॉकर टाकून व्यवसाय करत असेल तर ते कोपऱ्यात वाहतुकीला अडथळा न होता त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. पण इथं अख्खच्या हॉटेल रस्त्यावरती बसवलं जातं, त्यामुळं ट्रॅफिकला होणारे अडथळे, ई रिक्षा, त्याला कुठलंही परमिट नसणं, लक्झरीज मुळे ट्रॅफिक जाम होणं, ट्रॅफिकच्या अनुषंगानं सिग्नलचं सिंक्रोनायझेशन या अनुषंगानं आदित्य त्याची माहिती देतील. सायबर क्राईम हा वाढता विषय आहे आणि त्या अनुषंगानं खूप क्लोजली पोलीस महासंचालक कार्यालयाचं मॉनिटरिंग करत आहे. प्रगती पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरती जी काही कामगिरी चालू आहे त्याचा आठवड्याला रिव्ह्यू डीजीपी ऑफिस घेत असतं. त्या अनुषंगानं डीसीपी क्राईम तुम्हाला त्याची माहिती देतील. लॉ अँड ऑर्डर आता हे वाढणारा येणाऱ्या फेस्टिव्ह सीझनच्या अनुषंगानं विषय आहे आणि त्याचबरोबर होणारी आंदोलन, काही लेबर इश्यूज, काही स्टुडंटचे इश्यूज आणि त्या अनुषंगाने करायच्या उपाययोजना याच्या संदर्भात सुद्धा सविस्तर प्लॅन करण्यात आलेला आहे. प्रॉपर्टी क्राईम हा विषय सर्वसामान्यांच्या अनुषंगाने महत्वाचा आहे आणि त्यात 2 विषय इथले महत्वाचे दिसतात. एक घरफोडीचा प्रादुर्भाव आहे सर्टन एरियाजमध्ये आणि व्हेकल थेफ्ट, त्यात मोटरसायकल थेफ्टचा मोठा, गरीब लोकांच्या मोटरसायकल चोरीला जाणे हे सुद्धा प्रायोरिटीवरचा विषय आहे. इथले असणारे VIP बंदोबस्त, इथली असणारी व्हायटल इन्स्टॉलेशन्स आणि त्या अनुषंगाने करावयाच्या घातपात विरोधी उपाययोजना याचाही प्राधान्यानं विचार केला जात आहे. महिलांची सुरक्षितता आणि त्या अनुषंगानं पोक्सो
च्या अंतर्गत दाखल असणारे गुन्हे आणि जनरली आम्ही बॉडी ऑफेंडर्स, मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर किंवा रॉबरी, डेकॉयटी, चेन स्नॅचिंग, एचपीटी मधल्या गुन्हेगारांच्यावर नजर ठेवतो. परंतु महिलांच्या विरुद्ध हॅबिच्युअल ऑफेंडर्स असतात, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात थोडा मी कमी पडतो. त्या अनुषंगानं निर्भया पथकांची निर्मिती केली जाणार आहे आणि त्याचा एक प्रोएक्टिव्ह मेजर म्हणून विचार करता येईल आणि ते लवकरच आपण पोलीस स्टेशनच्या अनुषंगानं आवश्यक असणाऱ्या जागा, वाहनं, इन्फ्रास्ट्रक्चर, कर्मचाऱ्यांचं वेलफेअर हे सुद्धा खूप प्रायोरिटीचा विषय आहे. फोर्स 9,500च्या आसपास मोठा फोर्स आहे आणि त्यांचं सगळ्यांचं कल्याण आणि प्रशासन चांगल्या पद्धतीनं पाहणं याच्यासाठी सुद्धा हेडक्वार्टर काम करत आहे. शहरातले फेटल ऍक्सिडेंट कमी झालेले आहेत, पण या शहरात ते अगदी निग्लिजिबल पर्यंत आणता येते. त्या अनुषंगानं उपाययोजना, कन्व्हिक्शन रेट हा प्रायोरिटीचा विषय आहे आणि त्या अनुषंगानं काही मेजर्स वेळेत चार्जशीट दाखल करणं वगैरे त्याच्या अनुषंगानं काही प्रायोरिटीज ठरवलेल्या आहेत. ओव्हरऑल जे स्मार्ट पोलिसिंग आहे, स्मार्टचा ऑनरेबल प्राईम मिनिस्टरने दिलेली डेफिनेशन असे स्ट्रिक्ट आणि सेन्सिटिव्ह, मॉडर्न अँड मोबाईल, अलर्ट अँड अटेंटिव्ह, रिस्पॉन्सिव्ह अँड रिस्पॉन्सिबल, टेक्नोसॉवी. या अनुषंगानं काही उपाययोजना आहेत. पहिला विषय बॉडी ऑफेंडर्स आहे. त्या अनुषंगानं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स प्रायोरिटीवर घेतल्या जात आहेत आणि त्याची आकडेवारी सुद्धा मी सगळ्यांना देणार आहे चार्टच्या माध्यमातून. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स मध्ये फोकस राहील इथल्या पेटी क्राईम करणाऱ्या आहेतच गँग, पण आता काही छोट्या मोठ्या स्वरूपातल्या संघटित टोळ्या आहेत त्यांच्यावरती MCOCA गँग हिस्ट्री शीट त्यांचं बनवण्याचं मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि त्यांना 55 खाली तडीपार करणं आणि यामध्ये खूप या 2 महिन्यात पण हा 55चा ड्राईव्ह स्पेसिफिक घेतला गेला आहे. हॅबिच्युअल ऑफेंडर्स असतात त्यांच्यावर 129 BNS प्रमाणे कारवाई करणं. त्यानंतर फरारी आरोपी जे आहेत ते फरारी आपण म्हणतो, पण त्याची नॉन बेलेबल वॉरंट्स काढून फरारी डिक्लेअर करणं, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणं, आर्म्स ऍक्टच्या केसेसवरती फोकस आहे. एक अँटी गुंडा स्क्वॉड आपण तयार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा चार्टर पण दिलेला आहे. विशेषतः आजकाल सोशल मीडियावरती गुंडगिरीच्या पोस्ट करणं, त्याच्यातनं ग्लोरिफिकेशन करणं, गुंड लोकांनी रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेट करणं, त्यातनं नुइसन्स, ते काय अड्डे आहेत. म्हणजे इकडे एक मर्डर झालेला होता कोरकेश्वरच्या हद्दीत, स्मशानभूमीत काही अड्डे तयार होतात. त्या अड्ड्यावर नियंत्रण ठेवणं, त्या अनुषंगानं पेट्रोलिंग ठेवणं, त्यांना डॉमिनेट करण्यासाठी गुन्हेगारांना त्यांची कुंडली बनवून क्राईम ब्रँच आहे. क्राईम ब्रँच प्रमाणे आपण जसं अँटी HBT स्क्वॉड आहे, अँटी चेन स्नॅचिंग स्क्वॉड आहे, अँटी रॉबरी स्क्वॉड आहे, तसे हे बॉडी ऑफेन्सेस कंट्रोल करण्यासाठी विशेषतः रेकॉर्डवरच्या क्रिमिनल्सची पूर्ण माहिती काढून त्यांच्यावर डॉमिनेशन करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येईल. होणारे एकमेकांच्यावर असॉल्ट याला प्रिव्हेंट करण्यासाठी त्या पोलीस स्टेशनला टास्क दिल्या जातील. जनरली अशा गुन्हेगारांच्या विरुद्ध कुठले ऍप्लिकेशन पेंडिंग असतील, गुन्ह्यांचं स्वरूप बर्क करण्याचा प्रयत्न होतो बऱ्याचदा. अशा गुन्हेगारांच्या विरुद्ध आलेल्या कंप्लेंटला NC मध्ये नोंदवलं असेल, गुन्हा असताना 307चा गुन्हा असताना 324चा गुन्हा दाखल केला असेल, त्याच्यात या स्क्वॉडच्या अनुषंगाने आपण लक्ष ठेवणार आहोत. प्रत्येक गंभीर गुन्ह्याला त्यांनी भेटी दिल्या जातील. कोम्बिंग ऑपरेशन्स आपण रोज रात्री घेत आहोत. कोम्बिंग ऑपरेशन्स मध्ये एक टीम हेडक्वार्टर मधून जाते आणि एक झोन मधून येते. साधारण 5 अधिकारी आणि 50 लोक हेडक्वार्टर मधून जातात, 5 अधिकारी 50 लोक झोन मधून येतात. जो झोनल DCP आहे त्याला हे रोजचं कोम्बिंग ऑपरेशन आणि आपण ऑल आउट ऑपरेशन करत आहोत. ते ऑकेजनली केलं जाणार आहे आणि त्याच्यात सुद्धा पूर्ण फोर्स बाहेर पडतो. त्यात सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीवरती त्या रात्री हातोडा मारण्याचं काम अशा पद्धतीनं होईल याची
उपाययोजना केली जाते. लँड माफियाच्या अनुषंगानं माननीय पालकमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना ऍप्लिकेशन्स येतात. त्यासाठी या ठिकाणी अगोदरच कार्यरत असणाऱ्या भूमाफिया विरोधी पथकाला अजून स्ट्रेंथन करण्यात येत आहे. शिवप्रसाद पारवे एसीपी आहेत, त्यांना त्याचे हेड बनवलेले आहे. जे अँटी करप्शन मधनं अधिकारी कर्मचारी इकडे आलेले आहेत ते असे चांगले इंटिग्रिटीचे अधिकारी कर्मचारी या पथकामध्ये राहतील. यामध्ये जनरली अगेन चीटिंग आणि फोर्जरी, क्रिमिनल ट्रेसपास, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट या अनुषंगाने जे गुन्हे असतात त्या गुन्हेगारावर पण आमचं नियंत्रण राहत नाही. त्यांच्यावर सुद्धा तेवढ्याच इफेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केल्या पाहिजेत. अनेक असतो एमपीआयडी मधले गुन्हेगार, त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलं जात नाही. यांची सुद्धा या लँड माफिया पथकाच्या माध्यमातून क्राईम ब्रँचच्या अंतर्गत ते राहील आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. आणि या स्क्वॉडचं इतर डिपार्टमेंट्सही म्हणजे शासनाचे वेगवेगळे DILR असेल, भूमापन असेल, महानगरपालिका असेल, NIT असेल, कन्सर्न DDR असेल, या सगळ्यांशी त्यांचं कोऑर्डिनेशन राहील. ड्रग्सच्या अनुषंगानं अवेअरनेस एज्युकेशनसाठी ऑपरेशन थंडर आहे ते तेवढ्याच ताकदीनं चालू राहील. पण त्याचपेक्षा अधिक जे गँग्स कार्यरत आहेत त्यांची बॅकवर्ड आणि फॉरवर्ड म्हणजे कुठून त्यांना माल मिळतो, कुठे विकतात, त्यांचे फायनान्सर्स कोण आहेत, त्यांचे पाठीमागे कोण आहेत, त्यांचं सगळं नेटवर्क करून त्यांच्या गँग हिस्ट्रीशीट बनवून त्यांच्यावर सुद्धा तडीपारीची आणि पीट NDPSची म्हणजे एमपीडी सारखी जी कारवाई. आणि परवाच आम्हाला खूप चांगलं जजमेंट एक पीट NDPS मध्ये आम्हाला मिळालेलं आहे, ज्या अनुषंगाने आता MPDAच्या कारवाया ज्या काही निर्णयामुळं थांबलेल्या होत्या त्याला सुद्धा गती येईल. अवैध धंद्यामध्ये इथं क्रिकेट बेटिंग, हवाला, भाजकी सुपारी ती FDAच्या अनुषंगानं, हुक्का पार्लर्स, दारू स्लम्समध्ये असणारी पर्टिक्युलरली सट्टापट्टी, जुगार, गुटखा हे FDAच्या अनुषंगानं हे सगळे प्रायोरिटी विषय घेतले जातील, त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल. ट्रॅफिकमध्ये दंड वसुली हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे शेकडो कोटी रुपये दंड आमचं पेंडिंग आहे आणि त्यात सुद्धा 60 व्हायोलेशन झालेले आहेत, 50 व्हायोलेशन झालेले आहेत, 40 व्हायोलेशन झालेले आहेत. ती कॅटेगरी बनवून त्यांचा पहिल्यांदा दंड म्हणजे गाडीपेक्षा जास्त किमतीचा दंड त्यांच्याकडून वसूल होईल अशी परिस्थिती आहे. त्यांच्यावरती कोर्टांची चांगलं मॉनिटरिंग करून ही वसुली प्रायोरिटीवरती केली जाणार. जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत ते टप्प्याटप्प्याने त्याचा इम्पॅक्ट होऊ शकेल, कारण त्या अनुषंगानं डेटरंट इफेक्ट त्या होईल ज्यावेळेला अशा पद्धतीची दंड वसुली होईल. इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आपण लागू करत आहोत. साधारण 170 चौक सिलेक्ट केलेले आहेत. त्यातल्या 10 चौकात ऑलरेडी पायलट प्रोजेक्ट सुरू आहे आणि 2 किंवा 3 महिन्यात मॅक्सिमम सिग्नलचं सिंक्रोनायझेशन होईल. त्यामुळे लोकांना जो सिग्नल सिंक्रोनायझेशन मध्ये त्रास होतोय 100% कमी होऊ शकेल. CCTV कॅमेरे आपल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये 2019ला 2700च्या आसपास CCTV कॅमेरे बसवण्यात आले. ती खूप चांगली यंत्रणा आहे. कॅमेरे अजूनही चांगले आहेत, परंतु काही कॅमेरे 700च्या आसपास कॅमेरे बंद आहेत. ते कसे ऍक्टिव्हेट करता येतील त्या अनुषंगानं प्रयत्न राहतील. याबरोबरच साधारण 1500 कॅमेरे, ते आदित्य सांगतील तुम्हाला, 1500 नवीन कॅमेरे आणि ग्रामीण भागासाठी साधारण 28 नगरपालिका क्षेत्रामध्ये कॅमेरे हा मोठा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट माननीय पालकमंत्र्यांनी दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार. तर हा प्रोजेक्ट एक CCTVचा आपल्या शहरातली गुन्हेगारी समूळ उच्चाटन करण्यासाठी, कारण हे डोळे आणि कान आहेत आणि हे जर इतके कॅमेरे मिळाले तर निश्चितपणे त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. जसं चेन स्नॅचिंग वरती खूप चांगला प्रभावी नियंत्रण आलेलं आहे तसं प्रत्येक क्राईम वरती होईल. सायबर क्राईमच्या अनुषंगानं म्यूल अकाउंटचं खूप चांगलं काम क्राईम ब्रँचने केले, जे थोडक्यात तुम्हाला सांगतील. लॉ अँड ऑर्डर मध्ये आता त्याच्यावरती नियोजन कसं होईल, कारण व्हिजिबल पोलिसिंग हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगानं बीट सिस्टम जॉईंट CPच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते पूर्ण एक्झिक्युशन करून घेत आहोत. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असणारी मॅन्डेटरी कामं ही 20 लोक करतात. ठाणे अंमलदारचं काम करणारे ठराविक लोक असतात आणि इतर कर्मचारी हे बीट मध्येच राहतील. त्या चौक्या ऍक्टिव्हेट करून बीट मधले असणारे बीट मार्शल, मोठी गाडी सुद्धा बीट मध्ये द्यायची आणि त्या बीट मधली सगळी कामं तो API किंवा PSI त्यांची टीम ही ताकदीनं करेल आणि
पूर्ण पोलीस स्टेशनवरचं काम जे आहे ते लोड सेग्रिगेट होईल आणि रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी त्या एरियाची वाढेल आणि तिथला कनेक्ट वाढेल. कारण कनेक्ट शेवटी प्रत्येक नागरिक हा गणवेश रहित पोलीस असतो आणि प्रत्येक पोलीस हा गणवेशासह नागरिक असतो. त्या अनुषंगानं आपण प्रत्येक बीटमध्ये 100 लोकांची व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत आणि त्यांच्या मीटिंग सुद्धा घेतल्या जातील फिजिकल. त्यामध्ये सगळ्या स्तरातले लोक राहतील. स्लम्स मधल्या लोकांना बीटमध्ये प्रायोरिटी देण्यात येईल, कारण तिथं होणारे मुलींच्यावर महिलांच्यावर छेडखानीचे प्रकार असतील, दारूचे किंवा इतर अड्डे असतील, त्याच्यावरती दुर्लक्ष बऱ्याचदा होत असतं. स्लम्समध्ये स्लम पंचायत सारखं इफेक्टिव्ह पेट्रोलिंग आणि त्याच्यावरती कारवाई होण्याचा प्रयत्न आहे. पोलीस स्टेशन स्तरावर 100 लोकांचा ग्रुप, डिव्हिजन एसीपी स्तरावर 100 लोकांचा ग्रुप, झोन स्तरावर 100 लोकांचा ग्रुप, रिजन स्तरावर 100 लोकांचा ग्रुप आणि सीपी स्तरावर 100 लोकांचा ग्रुप. हे यामध्ये पत्रकारांना सुद्धा विनंती आहे आणि त्यांना आम्ही समाविष्ट करून घेतलेलं आहे. तर बेसिकली याच्यात गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज देणे, शुभेच्छा मेसेज देणे आणि उपदेश करणे हे असले काही विषय राहणार नाहीत. तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन्स आणि काही विषय तुम्ही त्यात डीएम करून सुद्धा पाठवू शकता त्या कन्सर्न अधिकाऱ्यांना. तर हा कनेक्ट वाढवणं, कारण सर्वसामान्य नागरिकांचा जोपर्यंत पोलिसांवरती प्रभावी सपोर्ट आणि नियंत्रण दोन्ही, कारण प्रेशर ग्रुप आणि सपोर्ट ग्रुप हे दोन्ही भूमिका आहे. पोलीस चुकीचं वागत असतील, पोलिसांचे अवैध धंदेवाल्यांशी संबंध असतील, चुकीच्या कारवायांना सपोर्ट करत असतील, तर त्याचं प्रेशर ग्रुप लोकांकडून राहायला पाहिजे. आणि जर पोलीस चांगलं काम करत असतील तर एक चांगल्या सपोर्ट ग्रुपची अपेक्षा लोकांकडून आहे. त्यामुळे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, त्यातल्या सद लोकांनी आम्हाला सपोर्ट करणं हे अपेक्षित आहे. खलांचा निग्रह करणं ही तर पोलिसांची जिम्मेवारी आहे. तर हे ग्रुप्स आपण बनवत आहोत. बंदोबस्त प्रोफेशनल पद्धतीने कसे होतील, लोकांना ट्रॅफिक आणि इतर समस्यांना कमीत कमी त्रास, कारण मोठे बंदोबस्तीत असतात. ताजुद्दीन बाबांचा जो मोठा बंदोबस्त मी स्वतः पाहिलेला आहे, आंदोलनं होत असतात, त्याचाही सर्वसामान्य जीवनावरती परिणाम झाला पाहिजे. मोठी मोठी आंदोलनं सध्या होताना दिसतात. तर तो बीट पोलिसिंगचा एक इफेक्टिव्ह प्रयोग, तिथल्या चौक्या ऍक्टिव्हेट करणं आणि प्रत्येक एरियामध्ये लोकांच्या मदतीनं काही प्रोएक्टिव्ह, म्हणजे सीसीटीव्ही सर्वसामान्य लोकांनी मदत केली. मल्टी स्टोरीड बिल्डिंग आहेत, स्कूल्स कॉलेजेस आहेत, इंडस्ट्रियल हाऊसेस आहेत, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आहेत, ज्वेलरी शॉप्स आहेत, या सगळ्यांनी सीसीटीव्ही पेरिफेरियल लावले तरी दोन्ही, म्हणजे शासनाचे सीसीटीव्ही आणि लोकांचे सीसीटीव्ही, त्याचं ज्युडिशियस कॉम्बिनेशन होऊन गुन्हेगारीवरती नियंत्रण आणता येईल. निर्भया पथकं आपण 12 लॉन्च करत आहोत. प्रत्येक डिव्हिजन मध्ये एक पथक आहे. यामध्ये 1 अधिकारी आणि 5 कर्मचारी प्रत्येक पथकात राहतील. ही प्लेन क्लोथ मधली डिप्लॉयमेंट आहे. शी टीम्सच्या धर्तीवरती ही सिक्युरिटी फॉर हर इज इन्शुअर्ड हा अतिशय सक्सेसफुल प्रयोग 2010-11च्या दरम्यान हैदराबादमध्ये झालेला होता. आणि त्या अनुषंगानंच प्लेन क्लोथ मध्ये डिकॉयज म्हणून, कारण महिलांना जर त्रास होत असेल कामावर जाणाऱ्या महिलेला, तर तिला घरी बसायला उद्युक्त केलं जातं, किंवा विद्यार्थीने एखादी शाळा कॉलेजला जात असेल तर तिला पण शिक्षण तिचं थांबण्याची शक्यता असते, तिची कुणी त्रास देत असेल, छेड काढत असेल. आजकाल सायबर स्टॉकिंग हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, तिचं सुद्धा रिपोर्टिंग होत नाही. त्या अनुषंगानं प्रोएक्टिव्हली मुलींना आणि महिलांना सुरक्षित करण्यासाठी एक सुरक्षेचं कवच, पोलीस हजर असताना सुरक्षित वाटणे हे स्वाभाविक आहे, परंतु पोलिसांच्या अनुपस्थितीत एक सुरक्षा कवच होणं महत्वाचं आहे. त्या अनुषंगानं या लेडी कॉन्स्टेबल्सच्या आमच्या कर्मचारी आहेत, 30% आमच्याकडे महिला कर्मचारी आहेत, ज्या अगदी यंग, फिट आहेत आणि ट्रेंड आहेत. तर त्यांना छुपे कॅमेरे देऊन आपण पब्लिक प्लेसेस, हॉटस्पॉट्स, सुप्रीम कोर्टच्या आदेशाने प्रत्येक एरियातले हॉटस्पॉट्स जिथं महिलांची वर्दळ आहे, महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे, त्या ठिकाणी आपण छुप्या कॅमेऱ्याने हे टीम्स पाठवणार आहोत. आणि त्याच्या पाठीमागं ही 6-4 लोकांची कर्मचाऱ्यांची कॉम्बिनेशन मध्ये टीम राहील. आणि ज्या ठिकाणी मॉलेस्टर्स, टीजर्स, विशेषतः स्लम्स मध्ये असणाऱ्या लहान मुलींची सुरक्षितता खूप महत्वाची आहे, शाळा कॉलेजला जाणाऱ्या, तिथं आपण हे प्रोएक्टिव्हली टीम्स पाठवणार आहोत. त्याचा डेटरंट इफेक्ट पण राहील. आणि यासाठी 20 ट्रॅफिकचे जे स्मार्ट बूथ आहेत त्यांना पिंक बूथ आपण करत आहोत. तर त्या ठिकाणी ट्रॅफिकची लोक राहतील. आमच्या निर्भया पथकांसाठी ते एक म्हणजे
सेंटर राहील की ज्या ठिकाणी कुणी जाऊन ऍड्रेस करून तिथे कंप्लेंट देऊ शकतं. तर हे 20 पिंक बूथ आणि 12 व्हेकल डेडिकेटेड आपण या पथकांना देत आहोत. त्यांना मोबाईल फोन पण दिले जातील आणि छुपे कॅमेरे पण त्यांना देत आहोत. तर हे एक प्रोएक्टिव्ह महिलांच्या सुरक्षिततेसाठी घेणारं पाऊल आहे. प्रॉपर्टी क्राईमच्या अनुषंगानं फिक्स पॉईंट शहरात लावलेले आहेत. फिक्स पॉईंट मात्र रोटेटिंग आहेत. नाकाबंदी सुद्धा रोटेटिंग आहे. पूर्वीची नाकाबंदी जनरली ड्रंक अँड ड्राईव्ह वरती फोकस करायची, ट्रॅफिकची असो किंवा पोलीस स्टेशनची. तर आपण हे ABCDEF पॉइंट्स पण आहेत आणि विषय पण आहेत. म्हणजे अँटी HBT नाकाबंदी वेगळ्या पद्धतीची राहील, अँटी चेन स्नॅचिंग नाकाबंदी वेगळ्या पद्धतीची राहील, अँटी रॉबरी असेल किंवा व्हेकल थेफ्ट असेल, या विषयानुरूप नाकाबंदी जशा मुंबईत लावल्या जातात तशाच आपण लावणार आहोत. आणि हे पॉइंट्स पण पेट्रोलिंग आहेत फिक्स पॉइंट. तर फिक्स पॉइंट अपेक्षित नाही की तो एकाच पॉइंटला राहील. तो रोटेटिंग फिक्स पॉइंट, सकाळी 2 तास एका ठिकाणी, दुपारी 2 तास एका ठिकाणी, संध्याकाळी 2 तास. वर्दळी शाळा कॉलेज भरण्याच्या वेळेला, सुटण्याच्या वेळेला तो स्कूल जवळ राहील, कॉलेज जवळ राहील. भाजीपाला, मॉर्निंग वॉक, हे सगळे खरेदी करण्याचे ते आपण एकदम त्याचं डायनॅमिक पेट्रोलिंग प्लॅन QR कोडच्या माध्यमातून मॉनिटर करणार आहोत. त्याचा खूप चांगला इफेक्ट होत आहे. 718 आरोपी आतापर्यंत आदान-प्रदानमधून आपण हजर केलेले आहेत. ऑल आउट ऑपरेशन मध्ये सुद्धा 3301 आरोपींना तपासलेला आहे. आणि आदान प्रदानमध्ये त्या आरोपींच्या मोडस ऑपरेंडीच्या अनुषंगानं आणि त्याचा टेक्निकल डेटा घेऊन त्या आरोपींना एका पोलीस स्टेशनमधून दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे एक घरफोडी करणारा आरोपी सापडला तर जनरली त्याच पोलीस स्टेशनमध्ये तो राहायचा. तर त्याची मोडस ऑपरेंडी आणि त्या सगळ्यांच्या अनुषंगानं त्याला शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये कसं ट्रान्सफर करता येईल, इंटरॉगेशन करून त्याच्याकडून इतर गुन्हे कसे निघतील, या अनुषंगानं आदान प्रदानचा प्रयोग केला जाणार आहे. त्यांची कुंडली तपासून त्याच्यावर प्रतिबंधक योजना ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. गँग हिस्ट्री शीट त्याच्या माध्यमातून बनवलं जात आहे आणि गँगवरती मग 111 BNS प्रमाणे कारवाई करायची, MCOCI ची कारवाई करायची का गँग हिस्ट्री शीट बनवून त्यांना तडीपार 55 खाली करायचं, या उपाययोजना केल्या जाणार आहेत. जागरूक नागपूरकर हा प्रयोग महत्वाचा आहे. कारण आपण कुठेही असले, मी 40 लाख लोक आणि 9,000 पोलीस, या अनुषंगाने आम्हाला हे 40 लाख चांगल्या लोकांचं सहकार्य पाहिजे. त्यांचे डोळे आणि कान, म्हणजे त्यांचं रिपोर्टिंग आम्हाला लवकरात लवकर कुठल्याही गोष्टीचं व्हावं. कारण आता सध्या जो 16 ठिकाणी पॅनिक कॉल जो झाला, बॉम्ब थ्रेट कॉल, त्या अनुषंगाने मी जवळजवळ 400 शाळा ऑनलाईन आणि 100 शाळा फिजिकली बोलून त्यांचं सेन्सिटायझेशन केलेलं आहे. पण ही प्रक्रिया एवढ्याच माध्यमातून नाही, पोलीस काका आणि पोलीस दिदींच्या व्हिजिट झालेल्या आहेत, त्या पण आकडेवारी तुम्हाला दिली जाईल. त्यांचा कनेक्ट कसा राहील आणि सगळ्याच व्हायटल इन्स्टॉलेशनचं आणि आमचं कॉर्डिनेशन कसं राहील या अनुषंगानं हा जागरूक नागपूरकर ही उपाययोजना चालू राहील. आपण सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी कंट्रोल रूमवरनं रोज कंप्लेनंटला कॉल सुरू केलेला आहे. कंप्लेनंटला रोज फोन जातो, जेणेकरून गुन्ह्यांचं बर्किंग, मिनिमायझेशन किंवा स्वरूप कमी केलं जाणार नाही. कंप्लेनंटला प्रश्न विचारले जातात की तुम्ही जी FIR दिली ती दाखल करायला काय त्रास झाला का तुम्हाला, त्याचं स्वरूप कमी केलं का, तुमची FIR दाखल केल्यानंतर किंवा तुमचा गुन्हा घडल्यानंतर तिथं कुठल्या दर्जाचे पोलीस अधिकारी आलेले होते, जेणेकरून पोलिसांचा रिस्पॉन्स ऑलरेडी आपला नागपूर पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम हा 5 ते 6 मिनिटापर्यंत आहे बीट मार्शलच्या घटनास्थळी. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यावेळेला व्हिजिट करणं, त्यांना FIR ची प्रत मोफत मिळाली का, सेन्सिटिव्हिटी वाढवणं, महिलांना पोलीस स्टेशन एक म्हणजे खूप मोठ्या मॅट्रिमोनियल डिस्प्यूटच्या केसेस आमच्याकडे येतात आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा थोडासा अपाती आणि बऱ्याचदा इनसेन्सिटिव्ह राहतो. तर महिला कर्मचारी अधिकारी आहेत, त्यांनी त्या महिलांना, अग्राईट महिलांना अनेकदा एक नरक यातना भोगून आलेल्या त्या महिला असतात, व्हायलन्स घरात होत असतो, त्यावेळेला तिला ते पोलीस स्टेशन माहेरसारखं वाटलं पाहिजे. या अनुषंगानं आपण पोलीस स्टेशनचं सेन्सिटायझेशन, त्यासाठी आपण ट्रेनिंग मोठ्या प्रमाणात सुरू करत आहोत. त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचे जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्यूज वेळेत पोहोचतील, वेलफेअर ऍक्टिव्हिटीज त्यांच्या व्यवस्थित चालू राहतील,
तीन प्रकारचे ट्रेनिंग फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल फिटनेससाठी आपण त्यांचे सुरू करत आहोत. ऑलरेडी सुरू आहेत काही प्रयोग आणि विशेष करून मेंटल वेलबिंगसाठी त्यांचं सायकोलॉजिकल प्रोफाईल करून त्यांना मदत वेळेवर देणं. जे काही कर्मचारी डिस्टर्ब आहेत, बरेचसे आमचे व्यसनाच्या अधीन असणारे आहेत, ऍबसेंटीज आहेत. हेडक्वार्टरला त्या समजा 60 लोक आमचे नेहमी ऍबसेंट राहतात. त्यांच्या काय अडचणी आहे, त्यांची ऍबसेंटी कमी करण्यासाठी काय करता येईल, सोडवण्यासाठी काय करता येईल याचे प्रयत्न राहतील. व्यसनाधीन झालेल्या कर्मचाऱ्यांना काही अल्कोहोल अनोनायमेस सारख्या संस्थेच्या माध्यमातून रिहॅबिलिटेट कसं करता येईल, त्यांचं काउन्सिलिंग कसं करता येईल, ओव्हरऑल सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं सेन्सिटायझेशन कसं करून त्यांना त्यांचं फिजिकल आणि मेंटल वेलबिंग कसं चांगलं करता येईल यासाठी सदोदित कार्यक्रम राहतील. ओव्हरऑल इथले कर्मचारी आणि अधिकारी हे प्रोफेशनली खूप साऊंड आहेत, कायद्याचं ज्ञान असणारे आहेत, मोटिवेटेड आहेत. वेळेचं थोडंसं म्हणजे 10ला बंदोबस्त बोलवला तर तो 11-12ला येतो, तसं होत नव्हता. तो वेळेत यावा, वेळेत सगळ्यांनी काम करावं. नागपूरमध्ये तसं 11 वाजल्याशिवाय काम सुरू होत नाहीये. 9:30ला काम करण्याची लोकांना सवय असते, पण उशिरापर्यंत कर्मचारी अधिकारी काम करतात. नाईट राऊंड सुद्धा वेळेत आता जबरदस्ती 11 वाजता डीसीपींना रोल कॉल घ्यायला लागतो सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि 5 वाजता नाईट राऊंड संपल्यानंतर सुद्धा डीसीपी स्वतः रोल कॉल घेतात, कारण सगळे हजर राहतात आणि रात्री काय झालं त्याची रोज माहिती दिली जाते. रोज 11 वाजता अधिकाऱ्यांची आमची बैठक होते, रोजच्या स्ट्रॅटेजीज ठरवल्या जातात. वीकली एक माननीय पोलीस महासंचालकांची बैठक होते, त्याच्यात स्ट्रॅटेजी ठरवल्या जातात. ओव्हरऑल नागपूरकरांना एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमच्या सगळ्यांचा मनोबल आहे. जॉईंट सीपीना विनंती करतो स्पेसिफिकली ते आपले प्रोजेक्ट्स आणि जागांच्या संदर्भानं माननीय पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचना